हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आपल्या मिनी व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तर आज कपडे वगैरे खूप सारे होते, पटकन धुवून घेतले आणि त्यानंतर नाश्ता काही केला नव्हता. त्यामुळं श्री आली स्कूलवरनं, डाळ भात खायला घेतला. खाऊन झाल्यानंतर म्हणलं चला आधी भांडे वगैरे क्लीन करून घ्यावे. सागर गेल्यानंतर परत अशी घरामध्ये फिरण्याची वगैरे इच्छा राहत नाही आणि कामंही राहून जातात आणि आळस पण येतो. तर चला म्हटलं आधी पटपट आवरून घेते, का तर एवढेच भांडे होते, थोडेसे होते, म्हटलं पटकन आवरतील पण. आणि आमच्या गप्पा मारत मारत भांडे पण झाले, त्यांनी कॅमेरासमोर नाहीत आले. तर चला ठीक आहे, दुपारी म्हणलं आता सगळं आवरलं आहे तर आज आराम करावा आणि पहिलं तर किचन क्लीन करून घेतल्याशिवाय करमत नाही. किचन क्लीन झालं, दुपारचा थोडासा आराम केला, त्यानंतर चला म्हणलं आता उठावं आणि चहा ठेवावा. मग चहा ठेवला, का तर झोपेतनं उठल्या उठल्या पहिलं मी चहाच ठेवते आणि मी कधी झोपत नाही. आज झोपली होती थोडीशी श्रीसोबत. चहा घेतला, कार्टून उठलं, तिलाही थोडंसं दूध दिलं आणि त्यानंतर म्हणलं चला पहिलं तेल लावून घ्या केसांना, का तर किचनमध्ये तर काही काम नव्हतं, स्वयंपाक वगैरे खूप सारा होता आणि कार्टूनसाठी पण नाही का दूध चपाती किंवा डाळ भात पण होतं. तर चला म्हटलं पटकन तेल लावून घेते. तिला पण तेल लावायचं होतं मला, का तर तिच्या केसांना पण तेल नाही आणि सकाळी स्कूलला जाताना जरा नाही का रडते वगैरे तेल नसल्यानंतर. तर म्हटलं चला पटकन तिला तेल लावून घ्या. ती म्हणली मम्मा नको, म्हणली मी तुला तेल लावते. तिला म्हटलं मी तुला तेल लावते त्यानंतर तू मला लाव. ती म्हणली ओके मम्मा. त्यानंतर मी तिला पटकन तेल लावून घेतलं, तिचे केस विसरून घेतले. त्यानंतर मला कपाटही आवरायचं होतं, बट मी विसरली होती ते गोष्ट. तर तिनं मला सांगितलं मम्मा चला आपण दोघी कपाट आवरू, का तर तिला तेवढी मस्ती करायला वेळ भेटतो. आणि मी अस्तव्यस्त झालं होतं सगळं सामान, बांगड्या वगैरे कुठल्या कधी घातलेले सगळं नाही का, कानातले काहीच जागेवरती नव्हतं. त्या सगळ्या गोष्टी जागेवरती ठेवल्या. श्रीचे बेल्ट, क्लिपा सगळं म्हणजे तिचे पण डबे बनवलेत मी. तर ते सगळं ठेवलं. ज्या बांगड्या लागत नाही त्या मोठ्या डब्यामध्ये ठेवून दिल्या, ज्या लागतात ते वरती काढून ठेवलं, का तर खरं तर मला बांगड्या घालणं होत नाही. इतक्या साऱ्या आहेत ना, खूप कानातले सगळंच खूप म्हणजे जास्तच आहे जरा. तुम्ही तर म्हणत असताना आता हे तर मला असेच म्हणतातच की तू दुकानच टाक म्हणले, नाही तर नाही का विकायला बस म्हणले, सगळं विकून टाक. तर आम्ही काय केले, वरती 4 कप्पे तर कपाटाचे आधी पहिल्यात औषधं वगैरे ठेवलेत, परत ज्वेलरीचं सामान आहे, त्यानंतर श्रीच्या स्टडीसाठी थोडासा कप्पा छोटासा आहे आणि त्यानंतर आमच्या पर्स ठेवल्यात. सागर यायचा टाईम झाला होता, मी म्हटलं पटकन आवरून घ्यावं, का तर घरामध्ये एवढा पसारा झाला होता, एवढा आवरायला काढलं होतं तेवढंच. आणि कपडे वगैरे म्हटलं चला दुसऱ्या दिवशी आवरून घेता येतील. तर सागर आले आणि मग काय मॅडमचं उतू चाललं प्रेम. मी जेवण तिला भरवलं होतं तरी पण बाबा सोपाशी गेली, बाबा मला भूक लागली, असं काही